पण तुम्हाला असं वाटत नाही का तेव्हा खूप उशीर होईल? कारण कधी समजा तुम्हाला उभे करायचेच झाले त्यासाठी खूप वेळ लागणार आणि पाडापाडीच करू शकतो, पण उभे करण्याचं आपलं जे तंत्र आहे समजा राखी तुम्ही ठेवलं त्याला वेळ लागेल असं नाही वाटतं? समाजाला सांगतानाच उपोषण सोडायच्या दिवशीच आपण सांगितलेलं आहे की तुम्ही तयारीला लागा. निर्णय जरी 29 ऑगस्टला घ्यायचा असला तरी तुम्ही तयारीला लागा. आपण आपल्या तालुक्यातला, आपण आपल्या मतदारसंघातला सगळा डाटा जमा करून ठेवा. मग त्या सगळ्या स्वरूपाचा म्हणजे मीडियाच्या माध्यमातूनही मी सांगितलं आहे आणि लोकांनाही कळतं आहे मला काय म्हणायचं. सगळ्या स्वरूपाचा डाटा गाव लेवलपासून पूर्ण मतदारसंघाचा डाटा जमा करायला सुरुवात करा. हे उपोषण सोडायच्या दिवशीच मी समाजाला राज्यभरासाठी सांगितलं आहे. राज्यभरातल्या सगळ्या मतदारसंघातला, तालुक्यातला आपण आपल्या डाटा जमा करा. कोणाचं कसं काम समाजात आहे, समाजाचं म्हणणं काय आहे, समाजाचा एकूण सगळा डाटा, एकूण सगळी परिस्थिती, ही सगळा आढावा एकदम हुशारीनं सगळा डाटा जमा करायचा आहे, आढावा घ्यायचा आहे. आणि तो 14 तारखेला म्हणजे 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे. त्यामुळं आता खूप वेळ आहे ना त्यांना, आत्तापासून खूप वेळ आहे. म्हणजे उपोषण सुटलेलं आहे, आज 7-8 दिवस झालेत. हे 7-8 दिवस आणखीन 13 तारखेपर्यंत म्हणजे 1 महिना आहे जवळपास यांना. हे पूर्ण 13 ऑगस्टपर्यंत यांना सगळा डाटा जमा करणं मतदारसंघातला काय अवघड गोष्ट नाही, ते सहज करू शकते. तो पाडायचं की उभे करायचं जो आहे तुमचा निर्णय राखीव आहे. तुम्ही याच काळात तुम्हाला वेगवेगळ्या लोकांकडून निमंत्रण सुद्धा येऊ लागले आघाडीसाठी, युतीसाठी. बच्चू कडू देखील तुम्हाला म्हटले, राजू शेट्टींशी तुमची देखील चर्चा झाली काल. या संदर्भात काही चर्चा झाली का? तुमचं काय दिशा असणार आहे? नाही, त्या विषयावरती मी आज नाही बोलणार, कारण 29 ऑगस्टला सगळे खुलासे होणार आहेत. मात्र एक इच्छा आहे, ही गोरगरिबांची लाट 70-75 वर्षात पहिल्यांदा आली. लाटी खूप आल्या, कोणाच्या तरी अशा. जनतेची लाट हे स्वप्नातही कोणाला वाटत नव्हतं की सर्वसामान्याची लाट कधी येऊ शकते. ही लाट आली. या लाटीत सगळ्या गोरगरीब जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन आपण स्वतः देणारं बनावं. आपण आपल्या समाजाला न्याय देता येतो आहे. आपणच शेतकरी, सगळे शेतकऱ्यांना न्याय घेता येतो आहे. आरक्षणाचा विषय सगळ्या जाती धर्माचा मार्गी काढता येतो आहे. मग तो धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, यांच्याही आरक्षणाचा मार्ग निघतो आहे. राजपूत समाज, कायकाडी समाज, जे आरक्षणापासून बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे, यांनी हुशार व्हायचं. आणि ही आलेली आपली लाट, आपली म्हणजे जनतेची लाट, याच्यात सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे. चर्चा तर सुरू आहेत, परंतु अंतिम निर्णय ही 29 ऑगस्टलाच राहील. आणि काय मोठी गोष्ट नाही. काय असतं, तुम्ही म्हणलात की जो 29 ऑगस्ट म्हणल्यावर जवळ येईल, काय असतं हे कोणासाठी अवघड असतं की ज्याला मताची बी जुळाजुळी करायची आणि उमेदवार पण त्यालाच उभारायचं आहे, याच्यासाठी अडचण असते. आमच्याकडं मतं अगोदर आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तो लोड कसलाच येणार नाही. परंतु एक खरं आहे, हे आपल्या हक्कासाठी भांडणारे लोक तिथं पाहिजेत, हे समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात मराठा समाजानं अत्यंत सावध होणं गरजेचं आहे. कोणचा नेता, कोणचा पाहुणान, हे बार यालाच मोठं करण्यापेक्षा आपले 5-50 तरी वाघ तिथं गेले पाहिजेत. मग बघा मराठ्यांना कसा न्याय मिळतो. आणि ज्याचं नाव दाखवील मराठी शानच गाजविणार, त्याच्या अंगावर गुलालच टाकणार, याची 100% खात्री. ज्याचं नाव दाखवू आम्ही, ज्याच्याकडं बोट दाखवू की तुमचं त्याचं पटत नसलं तरीही एवढ्या वेळेस मुलासाठी, जातीसाठी त्यालाच निवडून आणायचं आहे, तर मराठा समाज शान राखणार, 100% गुलालच डोक्यावर टाकणार. पाटील, कालची एक अशी घटना आहे की मराठा समाज उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. या अगोदर सुद्धा तुम्ही आवाहन केलं होतं सर्वांना की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. उद्धव ठाकरे भेटले नाही, त्याच्यामुळे काहीशी नाराज होते ते समन्वय. कोण समन्वय काही गेले होते उद्धव ठाकरेंना भेटायला, तुमची भूमिका नाही. आता कुठं मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे राज्यात? मराठ्यांचं आंदोलनच सुरू नाही ना. भेटायला गेले होते, नाही. अहो, समाजाचे आंदोलनच सुरू नाहीत. समाजाच्या आंदोलनाचा ट्रॅक काय, समाज काय म्हणतोय, काय कोण गेलंय, काय गेलंय मला नाही माहीत. पण ते अभियान असू शकतं दरेकरांचं, ट्रॅप असू शकतो मराठ्यांचा आंदोलनाच्या बाबतचा. कोकणातल्या काही नाही, हे बुडबुडे आहेत.
अभियानातले असू शकतं, मला माहीत नाही काय आहे ते, पण हे बुडबुडे असू शकतात. असे बुडबुडे किती काय येतात त्यांना जाणून तिथे ते त्यांचं नाही, मागणी केली पाहिजे. असं कसं उद्धव ठाकरेंनी कुणीही असू दे, आणि हे मागणी करणाऱ्यांनी जे गेले त्यांनी पण करायला पाहिजे, नाही असं नाही, पण ते समाज हिताची असली पाहिजे, ते कोणाच्या अभियानात सामील होऊन नसायला पाहिजे. हां, कारण दरेकरांचं अभियान सुरू आहे, मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचं, त्याचा ट्रॅप सुरू आहे, एक कोकांचा नेता बी आहे त्याच्यात. हे त्यांचे बुडबुडे असू शकतात अभियानाचे, त्यांनी मागणी करू नये या मताचा मी अजिबात नाही. पण समाजात सध्या आंदोलन सुरू आहे का, तर याचं उत्तर नाही आहे. मग ते बुडबुडेच असू शकतात. मागणी नाही केली पाहिजे या मताचा मी नाही, त्यांनी मागणी करू नये असं माझं मत नाही. 100% सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जाब विचारलाच पाहिजे, सगळ्या पक्षाच्या, सत्ताधाऱ्यासह विरोधींनासुद्धा. पण ते समाजाचं आंदोलन सुरू असलं तर, समाजाचं आंदोलन सुरू नसलं तर ते अभियान आहे याचं, त्या दरेकरांचं, देवेंद्र फडणवीसांनी दरेकराच्या माध्यमातून सुरू केलेलं ते अभियान आहे. हे जाऊ दे, त्या विषयावर काय नाही बोलायचं, काय नाही. समाज आम्ही बघतो कसं मिळायचं आरक्षण, हे बुडबुडे किती काय तिथं, अभियानातले बुडबुडे लय दिवस नाही राहत. राजकारण किंवा चळवळीतली काही लोक आहेत, समजा बच्चू कडू असतील, काल शेट्टी साहेब आले, ते लोक तुम्हाला आव्हान करत आहेत. काल शेट्टी साहेबांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही काही गरीब जनतांना आव्हान करत आहे, हाक द्यायला काही लोकांना, अशी सर्व एकत्रित येऊन एक हाक गरीब जनतांची अशी बसेल का, त्या कानापर्यंत जाईल का, त्या भावना तुमच्या बसेल की नाही हे नाही सांगता येणार मला. पण मला एक माहिती आहे, हाक मारून येण्यापेक्षा आपल्याला गोरगरिबाची, वंचितांच्या, गरिबांच्या लोकांची जाणीव असली पाहिजे प्रश्नाची. हाक देण्याची गरजच नाही पडली पाहिजे. ही जर लाट खरंच आहे गोरगरिबाची, तर याच्यात सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्यांनी उतरणं गरजेचं असतं. हाक द्यायची म्हणजे तेच झालं, राजकारण्याला हाक दिल्यासारखंच झालं, आपण येऊ त्या आघाड्या करू, तेच झालं. इथं हाक नाही पाहिजे, इथं अस्मिता आहे, इथं आक्रोश आहे, आणि गोरगरिबाला न्याय द्यायची एवढी संधी आली. ही म्हणजे वर्ल्ड कपची मॅच असल्यासारखीच आहे आता सर्वसामान्याची. पुढारी, श्रीमंत पुढाऱ्यांविरुद्ध गोरगरिबांची, मराठ्यांची लाट असल्यासारखी गोरगरिबाची लाट. या लाटीत सहभागी होणं गरजेचं आहे. त्याला हाक कशाला पाहिजे, हाक मारायची गरजच नाही, धावूनच निघाले पाहिजे सगळे की चला सत्ता परिवर्तन करायचं. गरजवंत मराठा निवडणुकीत उतरणार, आम्हाला न्याय पाहिजे, करावं तर लागणार आहे. नाही दिलं आरक्षण तर करावं तर लागणार आहे. समाजाची शक्ती वाढवणं गरजेचं आहे, आणि ते काम मी करणार आहे. माझ्या समाजाची शक्ती मी 100% वाढवणार. कोणी सोबत आलं तरीही आणि नाही आलं तरी समाजाची शक्ती वाढवणार. समाजाच्या हक्काचे लोक तिथं विधान भवनात आवाज उठवायला पाहिजे. दुसऱ्यावर किती दिवस आम्ही अवलंबून राहायचं, जे 70 वर्ष अवलंबून राहिलो ते आता आमची अवलंबून राहायची इच्छा नाही. त्याला सांगायचं फोन करून तेवढा प्रश्न मांडव, मग त्याच्या ध्यानात आलं तो मांडणार नाही मांडणार. त्याच्यापेक्षा आमच्याच हक्काचे लोक आम्ही 100% तिथं पाठवणार, याच्यावर दुमत नाही. तरीही 29 ऑगस्टला समाजाचा विचार घेऊन ठरवणार. पण मात्र माणसं आपले 50-60 कवाना तिथं निभार पाहिजे आमदार. हो, दार खुले, विधानसभेच्या दार खुले करणार, 100% खुले करणार. त्यांनी बंद केले त्यातून सर्वसामान्यासाठी खुले करणार. सर्वसामान्य आमदार म्हणून तिथं जाणार, ते मंत्री पण होणार, आणि सगळ्यांच्या आरक्षणापासून शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा ते सोडवणार. पण हक्काचे मात्र पाठवणार. हे खरे आकडा हे तुम्हाला 29 ऑगस्टला आम्ही सांगू. म्हणजे आम्हाला गरजवंत मराठा विरुद्ध प्रस्थापित मराठा अशी लढाई पाहायला भेटणार आहे. आता ते वेळ काळ सांगाल, कारण त्यांच्यात बी काही नाराज झालेली इकडं आमच्या मराठ्यांच्या जनसागरात सामील होतील. कारण त्यांच्याकडे बी आहेत, जसे आमच्याकडे आहेत तसे त्यांच्याकडे बी आहेत. त्यांचे काय सगळे थोडेच आहेत, त्यांच्या तर 20-25 आहेत इच्छुक, त्यातलं एकच देणार आहेत ते बी. बाकीचे लोखंड इकडेच आहे आमच्याकडंच. आणि त्यांना न्याय नाही दिल्यावर ते त्यांच्याकडे काय राहणार आयुष्यभर, तेही इकडे येणार आहेत. आम्ही बरोबर गेम टाकतो टायमाला, ते आमची वाट बघतात, आम्ही त्यांची वाट बघतो, असं लफडं सुरू आहे सध्या. त्यांना एकाला द्यायचं कोणाला तरी, त्यांच्यातले बी लय मोठे इच्छुक येतं नाराज, तेही या मराठ्यांच्या या जन आंदोलनात, या जनसागरात सहभागी होणार आहे. ते सुद्धा त्यावेळेस तिकडं नाही दिले की इकडं आलेच.
आपली सगळ्या सोयरीची जी मागणी आहे त्या संदर्भात सरकारकडून काही चर्चा झाली, फोन वगैरे कोणाचा, शंभूराज देसाई असतील नेते कोणी यांचा संपर्क? नाही, फोन सगळे सोयरे किंवा आरक्षणाच्या संदर्भात नाही. आरक्षणाच्या बाबत पण कसलाच नाही. सांगितलं आहे आम्ही त्यांना, आम्हाला राजकारणात नाही जायचं, त्यांची मर्जी, द्यायचं का नाही, इच्छाशक्ती आहे का नाही, मराठ्यांना, धनगरांना, मुस्लिमांना, गोरगरिबांना किती दिवस मारायचं हे त्यांनी ठरवायचं. परंतु सरकारची सहानुभूती चालणार नाही यावेळेस. डाव अजिबात चालणार नाही, अजिबात नाही. काही करा तुम्ही. लोकांच्या लक्षात आले योजना किती दिवसाच्या असतात. 70 वर्षापासून लोक योजना बघतात, 70 वर्षापासून लोक आश्वासनं बघतात, 70 वर्षापासून 75 वर्षापासून लोक सत्ताही बघतात. प्रत्येक पक्षाची जनतेविषयीची भावना आणि नियत हे सुद्धा जनता बघते. त्यामुळे यावेळेस किती नादी लावू द्या, हार होणार म्हणजे होणार. सरकारची विरोधीची कोणी असू देऊ, मराठ्यांच्या विरोधात बोललेल्याची हार होणार. तुम्हाला आता 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टला दिसल की मराठी किती ताकदीने एकजूट झाले आणि एकत्र आले. हे मराठ्यांची एकजूट किती परेशान करते सरकारला. झोपा नाहीत त्यांना, झोपा झोपा. तुम्हाला आणि मला फक्त दिसतंय दे, चेहरे चांगले दिसतात, त्या साबणे चांगल्या आहेत वाटतं त्यांच्या. नसता त्यांचे चेहरे फार कामातून गेलेले आहेत. ते लाल उगं दिसतात, लाल नाहीच आहेत ते, त्या साबणे तशा आहेत वाटतं. फेस जास्त करतात. त्यांची एवढी फजिती, ते चौकून काळे पडलेले, फक्त दिसू देत नाही ते. त्यांना ह्या लाटीत काहीच सुधारा नाही. काय करावं ते, कारण मी काय त्यांना मॅनेज होत नाही. त्यामुळं गोरगरिबांची लाट आलेली, याच्यात सत्ता परिवर्तन करू शकतात गोरगरीब हे त्यांना माहिती आहे. आता 7 ऑगस्ट सोलापूरपासून नाशिकपर्यंत सुरुवात आहे. तुम्ही बघा आता लोक कसे एक येतात. आणि माझंही आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजाला सुद्धा विनंती आहे की सगळ्यांनी एक दिवस घराच्या बाहेर पडा, कामं सोडा, घरी थांबू नका. इथं प्रतिष्ठापनाला लागलेली मराठा समाजाची या लोकांना लावली. सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांना घेरलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी अभियान सुरू करायला लावलं आहे त्यांच्या आमदाराला की जे आमदार उभा राहणार नाही आहेत त्यांच्या हातातून, म्हणजे विकत घेतलेले लोक असतात तसं ते आमदार, त्यांना बोलायला लावलं आहे. त्यांच्या माध्यमातून ट्रॅप रचला आहे मला उघडं पाडण्याचा. आपल्या समाजाला आरक्षण मिळू नये, आपल्या मराठा समाजात फूट पडावं म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दरेकर काम करतो आहे. हे फोड्यो, त्या संघटनेचा फोड्यो, याचा फोड्यो, त्याचा फोड्यो, अमुक फोड तमुक फोड, हे त्याचं अभियान सुरू आहे. हे मोठं पाप मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडायचं काम देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून करायला लागले त्या दरेकरच्या. कारण त्या दरेकरनं याच्या अगोदर बी एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केलेले. पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा होता, त्याचा मराठा क्रांती मोर्चा केला, आणि मराठा क्रांती मोर्चाचा मराठा क्रांती ठोक मोर्चा केला. हे सगळे लोक चांगले होते काम करताना, पण यांनी काही दिलंय का नाही त्यांना माहीत नाही, पण बदनाम मात्र करायला जबाबदार दरेकर आणि आणखीन ते 2-4 जण आहेत त्यांचे. ते बोलत नाहीत म्हणून मी त्यांचे नाव घेत नाही. नाही तर ते 6-7 जण आम्हाला माहिती आहेत. क्रांती मोर्चातल्या काम करणाऱ्या लोकांचं वाटोळं कसं यांनी केलं, खोटं बोलून त्यांच्यावर आरोप कसे केले आणि त्यांना कसं बदनाम केलं हे आम्हाला चांगलं माहिती. कारण ते समाजाचं काम करत होते त्यावेळेस, यांना खपलं नाही. जे काय समन्वयक म्हणून काम करत होते पुढच्या तोंडाला होऊन, ह्या सरकारला ते खपले नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप केलेत आणि त्यांना बदनाम केलं अशी माहिती आहे. मला सत्यता माहीत नाही, पण ते मला सांगण्यात येतं आहे तसं. आणि एका क्रांती मोर्चाचे 3 तुकडे करण्याचं काम देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून ह्या दरेकरनंच केलेलं आहे. आणि या दरेकरच्या नंतर त्याला आणखीन 5-7 जोडीदार आहेत, त्याचे नावही मला माहिती. कुठं बैठका झालेल्या आहेत त्यांच्या हेही मला माहिती. कुठं कुठं कोणाला खोटे आमिष दाखवून त्यांच्या रेकॉर्डिंग तयार केल्या हेही मला माहिती. त्यांचे कुठं व्हिडिओ केले तेही माहिती. फक्त ते बोलत नाहीत म्हणून नाही, ते धरून न्यायला आहेत. काही आमदार तिथपर्यंत धरून न्यायचं गोड बोलून. काही त्यांचेच पित्तू आहेत, ते रोज तिथं हिंडत आहेत मिशा काढून, रोज तिथंच असते ते पडलेले मंत्रालयात आमदार मंत्र्याच्या आजूबाजूला. मग हे धरून नेतात त्यांना. हे भोळे असतात बिचारे, कोण समाजाचं काम करणारे समन्वयक काही हे ते. आणि त्यांना काय माहीत की आपल्याला बोलून नेलं आहे आणि दार बंद केले. मग बंद दाराआड त्यांनीच बातम्या लावायला लावल्या का त्यांच्याच एखाद्या अकाउंटवरून त्यांनीच शेअर केल्या नेत्यांनी आणि त्यांनीच बदनाम केलं, म्हणजे बोलवलं त्यांनीच.
बैठकीला म्हणून समन्वयकाला बोलायचं आणि बदनाम करून टाकायचं, हे यांचे धंदे. म्हणून यांच्यावरती इतकी वाईट वेळ येणार आहे की भयानक वाईट वेळ येणार आहे या सरकारवरती. आता पुन्हा त्याने अभियान सुरू केलं आहे, मराठ्याचं एक एक फोड, 4-5 जण उचलून न्यायचा, काही मराठवाड्यातले न्यायचे, काही कुठं पश्चिम महाराष्ट्रातले, काही असे म्हणजे मुंबई कोकणातले. हे यांचा धंदाच तेवढा आहे. यांना जातीपेक्षा कधी नेता मोठा वाटतो आणि मराठ्यांच्या आंदोलनात फूट पाडायचे आणि मराठ्यांचे काम करणारे पोरं संपवायचे. हे काही जणांचं कामच तसलं यांचं. आणि त्याचीच बक्षिसी त्यांना आमदारक्या जे मिळतात विधान परिषदेला, की त्याचीच बक्षिसी की कोणत्याही जातीचं आंदोलन फोडायला हेच असते, कोणत्याही म्हणतो मी तुम्हाला, आणि बदनाम करायला पण हेच असते, यांचा धंदा आहे. परंतु हे सर्वसामान्य आंदोलन हातात घेतल्यामुळं यांना काहीच करता येणार ह्या सरकारला, काहीच. कारण इथं कोणी समन्वयक नाही, कोणी अध्यक्ष नाही, इथं सगळे मराठा सेवक आहेत माझ्यासहित. घरापासून गोरगरिबाच्या झोपडीपासून ते महालापर्यंत मराठा, ह्यो सगळाच मराठा सेवक आहे. कोणी ना समन्वयक आहे ना फेमन्वयक आहे ना, कोणी ना अध्यक्ष आहे ना उपाध्यक्ष आहे, इथं काही नाही. इथं माह्यापासून तर श्रीमंतापासून तर एकदम गरीब शेतकऱ्यापर्यंत सगळे 6 कोटी मराठे इथं समन्वयक नाहीत, मराठा सेवक आहेत आणि मालक पण आहेत. त्यामुळे यांचं काहीच चालना. मग हे काय करतात, कधी मधी साथ दिलेले म्हणजे हे आमचे काही हिंडत येत ना तिकडं पक्षाकडं, काही मिशा काढून हिंडत येत, काही मिशावलेत, उंदीर मिशा, हे असे हे हिंडत येत इकडून तिकडं माकड चाळे करते ती राऊंड. एखादं माकड नाही का लोकांचं खाल्ल्यावर त्याचं पोट भरतं आणि ते नुसतं ह्या झाडावर त्या झाडावर फांद्या मोडीतं, घेणं देणं, त्याला काही फायदा नसतो त्याच्यात. पण त्याला ती हवस वाटते, मी फांदी मोडली झाडाची, त्याला माहीतच नाही तो फांदी मोडली पण तुझ्या समाजाचं किती नुकसान होणार आहे हे त्याला माहीत नाही. असले हाताकडे धरलेले. मग हे काय करते, 4-2 जण हे नेतात. आता जाणारालाही माहीत नसतं यांचं काय डाव आहे. सगळं होऊन गेल्यावर त्यांना कळतं की आयली हे तर बेकार डाव होता. आता तर आपण बदनाम झालो समाजात, कारण समाज बघतोय सध्या आंदोलन सुरू नाही राज्यात. आणि मग आंदोलन कोण करायला लागलं, कसं काय आंदोलन सुरू झाले. मग हे फडणवीसांचा डाव दरेकरच्या माध्यमातून त्याला फूस लावणारा आणखीन एक कोकणातला बी नेता, खूप महान व्यक्तिमत्व, ते लय सोजवळ असं लय छानपैकी ते काम. आणि त्यांना याच्यात मजा वाटते, कशात, मराठ्यांचे आंदोलनं फोडण्यात खूप आनंद वाटतो त्यांना खूप. आता आंदोलनं सुरू नाही आणि तुम्ही आंदोलनं करताय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला दरेकरच्या माध्यमातून जे काय कोणी राज्यात करतंय किंवा जे ट्रॅपमध्ये गुतायला लागलेत त्यांच्या, यांना काहीतरी घडवून आणायचं. मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनात यांना काहीतरी घडवून आणायचं. बहुतेक ह्यो दरेकर फडणवीसांचं ऐकून 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या रॅलीत छगन भुजबळ हे सगळंच षडयंत्र करून हे बहुतेक काहीतरी घडवून आणतील रॅलीसुद्धा त्या असणाऱ्या रॅलीत. कारण यांना काहीतरी घडवून आणायचं. कारण राज्यात जर मराठ्यांचे आंदोलन सुरू नाहीत तर हे आंदोलनं कसं काय व्हायला लागले, तर याला मराठ्यांचे पोरं जबाबदार नाहीत. त्यांनी मागणी केलीच पाहिजे. पण अभियानात दरेकरच्या गुतून ट्रॅपमध्ये जाऊन आंदोलनं करणं म्हणजे मराठ्यांच्या आंदोलनात फूट पाडणं याचा अर्थ असा होतो. तुम्ही वैयक्तिक करावं, वैयक्तिक सगळ्या पक्षांच्या नेत्याच्या दारात जाऊन किंवा त्यांना बोलून तुम्ही आंदोलन करू शकता. पण मराठ्यांचे आंदोलनं सुरू नसताना करताय याचा अर्थ ह्यो राजकीय दरेकरांचा आणि फडणवीसांचा डाव आहे मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावायचा. आणि हे मराठ्यांच्या पोरांनी करू नये ही माझी त्यांना विनंती आहे. हे मराठ्यांच्या पोरांना करू नये. कारण मराठ्यांच्या पोरांनी एक लक्षात ठेवावं की मराठा समाज सध्या एक झालेला आहे. आणि आपण एखाद्या कोणत्या तरी पक्षाचं किंवा पक्षाच्या नेत्याचं ऐकून समाजाचं आंदोलन सुरू नसताना का करावं हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे. परंतु आता ते कोण आहेत काय मला त्यातलं नाही माहिती. कारण मी तुम्हाला माहिती आहे कालपासून लगातार बैठका सुरू आहेत. आम्हाला बैठकात आम्ही परेशान आहेत. परंतु समाज डोळ्यासमोर ठेवावं मराठ्यांच्या लोकांनी, एवढं महत्त्वाचं आहे. नेता ठेवू नये. कधी काळी एखाद्या वेळेस तुम्हाला नेत्यांनी मदत केली असेल त्याचा अर्थ असा नाही की आपण समाज पायाखाली घालावा त्या नेत्यांच्या एका कामासाठी. ह्यो ट्रॅप आहे, ह्यो अभियान आहे. हे मराठ्यांचं सध्या कुठेही राज्यात आंदोलन नाही. आणि मराठा समाज सक्षम आहे ना, मराठा समाज सक्षम आहे. सगळ्या पक्षाच्या नेत्याला जा विचारायला मराठा समाज सक्षम आहे. मुंबईत जाऊन विचारू शकतो तो पुन्हा ताकदीनं, करोडात जाऊन विचारू शकतो दमदारांना. काय गडबड आहे तुम्हाला एवढी, काय गडबड काय झाली एवढी, इतकं दरेकरांचं ऐकायचं का? तेव्हा सांगा तसंच करायचं म्हणल्यावर
दंगलच घडून आणायची का मग? असं करायचं का मराठ्यांच्या मापमध्ये घुसून? मराठी जवाब विचारतील, विरोधकाला विचारतील आणि सत्ताधाऱ्याला विचारतील. सक्षम आहेत मराठी, लय बळ आहे त्यांच्यात, खचत नाही मराठा कवाच. गोळ्या घातल्या तरी मराठा खचत नाही. तुमच्या गोळ्या संपत्याल पण मराठा संपू शकत नाही. मराठा सक्षम आहे, मुंबईत जाऊन विचारील आणि घरात घुसून विचारील. दादा, कोकणातील नेते म्हणजे तुमचा आरोप नारायण राणे, नितेश राणे यांच्याकडे आहे. मी कोण त्यांचं नाव घेतलं? कोकणातले मोठे नेते आहेत, तिथं काय कमी आहे काय नेत्याची? एकाचडी एक आहेत आणि बहादर आहेत परत. हो, सगळेचे सगळे, कोणीच कोणाला कमी नाही. तिथं लय पठ्ठे आहेत. काहीला वाटत असेल मी सगळा आहे, लय तुमच्यापेक्षा निवार आहेत. हां, आणि जनतेची सेवा करणारे बी आहेत, फुटा पाडणारे बी नाहीत, फुटा पाडणारे बी नाहीत. समाजाच्या बाजूनं बोलणारे बी आहेत आणि ताकदीनं बोलणारे आहेत. पडायचं आणि निवडून यायचं ते फिकीर बी नाही करत, तरी समाजाच्या बाजून बोलतात. 100 बडकर एक आहेत, एकच थोडं असं आहे हेच आहे आणि तेच आहे असं थोडं काय आहे. 100 बडकर एक आहेत, मुंबईत बी आहेत. हां, आता कसं आहे, काय आमदाराला नीट केलं मुंबईतल्या लोकांनी. शेवटी त्यांना कष्टाचं चीज हो असं वाटतं ना गोरगरिबाला, मराठ्यांनाही. त्यांना वाटतं हे आमचं आहे ते आमचं आहे, मराठवाडा आमचा, पश्चिम महाराष्ट्र आमचा, खानदेश विदर्भ आमचा, कोकण आमचा, मुंबई आमची. आता नाही काही तुमचं, आता सर्वसामान्य जनतेचं मराठ्याचं झालं आहे आता सगळं. त्यांच्यात बळ आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचे, फक्त अभियानाच्या ट्रॅपमध्ये गुंतून विनाकारण समाजाला विटीस कुणी धरायला नाही पाहिजे. समाज बदनाम होईल असं काम कुणी करू नये. कारण हे बुडबुडे उभा करणारे दरेकर हे आम्हाला चांगला माहिती. दरेकर कोणत्या थराचा मनुष्य हे सगळ्या मराठ्यांना माहिती. आणि फडणवीससुद्धा त्यांना दापित नाहीत. याचा अर्थ फडणवीस साहेबांचं पूर्ण ताकद ह्या भुजबळांपासून त्यांच्यापर्यंत आहे. म्हणून हे मराठ्याचे आंदोलन असं करतात. पण मराठ्यांना 4-2 इकडे तिकडे गेल्याने काहीच फरक पडणार नाही, काहीच. मी कुंकडे जाऊ द्या, समाजाला काय फरक पडत नाही. मी काय लय महान नाही. हां, समाज इथं मोठा आहे आणि समाजात बळ आहे. मुंबईत जाऊन प्रश्न विचारायचे. हां, आता रेल्वेने जायची काय गरज आहे? भरू जाताना रेल्वेवर बसून लोक टपाडावर. ज्या दिवशी मराठी ठरते आणि मुंबईला जायचं त्या दिवशी जॉब बघा कसा विचारतात ह्या बारीने गेल्यावर. मग कशाला बुळबुळ? दरेकर बुळबुळ कशाला? हे दरेकर बुळबुळ आहे सगळी, हे बुळबुळे दरेकर बुळबुळे आहे सगळी. हां, कारण ते बाकीचे फडणवीस साहेबांनी बोलायला लावल्याशिवाय कोणी बोलत नाही. माझं एक समाजाला आव्हान आहे जाहीरपणानं की 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत ज्या रॅल्या आहेत ताकदीनं त्याच्यात सहभागी व्हा. आणि आणखीन एक सांगतो, जर एखाद्या नेत्यानं जाऊ नका म्हणून दबाव आणला तर माहिती त्याची आमच्यापर्यंत येऊ द्या. मराठा समाजाला आव्हान आहे, जर कोणत्या आमदार खासदार मंत्र्यांना जर गोरगरीब मराठ्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला, रॅलीकडे जायचं नाही, सभाला जायचं नाही, त्याचं नाव मात्र आम्हाला कळून द्या. म्हणजे आम्हाला पुढची दिशा त्याच्याबद्दलची सोपी जाईल. त्याला कसं पाडायचं, काय करायचं ते. मग तो ओबीसीचा नेता असेल किंवा मराठ्यांचा असेल, तो कोणाचा असू द्या, माहिती मात्र त्या आमदार खासदार मंत्र्याची आमच्यापर्यंत येऊ द्या की गोरगरिबाला जाऊ नको म्हणतात, गावात काय फिरत येत असं. ही माहिती मात्र प्रत्येक जिल्ह्यातली असेल तर येऊ द्या. कारण एवढीच संधी आहे. मी तिसरा मुद्दा सांगतो की मराठाच्या सगळ्या नेत्यांना गोरगरीब मराठ्याच्या आंदोलनाला साथ द्यायची आणि त्यांना आरक्षण मिळवून द्यायची. उलट सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे दबाव आणण्याऐवजी. दादा, मराठा समाजाच्या तरुणाच्या गेल्या काही महिन्यांमध्ये आत्महत्या झाल्यात, परंतु त्यांना कुठलीही मदत मिळत नसल्याची तक्रार येत आहे. ते जाणून बुजून हे बहुतेक मुख्यमंत्र्याला माहीत नसावं किंवा त्यांच्या वडील लय मस्ती आहे की तो जाणून बुजून ते प्रस्ताव त्यांनी टांगून ठेवलेत. कारण आज 2-3 महिने झालेत, बलिदानं गेलेत आणि तुम्ही कोणाशी खेळताय याचं भान त्यांना नाही राहिलं. कारण जो तो मंत्री ज्याच्या त्याच्या गडबडीत आहे, पुरा आले किंवा अनेक संकट आले ज्याच्या त्याच्या गडबडीत आहे. पण मुख्यमंत्र्याच्या ओढीला असं वाटतं आहे की मी काही दिवसांनी उपपंतप्रधान होतो की काय, इतका हवात उडायला लागला आहे तो. कारण त्याने बुटाडंसुद्धा आता हवाचेच घेतले पाहिजे इथून, म्हणजे संडास करायला ताण होणार नाही. कारण एवढी मस्ती एखाद्या जातीविषयी असू नये. कारण त्याला जातीवाद करायची काही गरज नाही, त्याला जातीवाद करायची काही गरज नाही. तो मुख्यमंत्र्यांचं काम करतो, तुला जातीवाद करायची गरज नाही. कारण मराठ्यांचे बलिदानं गेलेत, बलिदानाशी खेळ खेळला नाही पाहिजे. त्यांचे कंपाळाचे कुंकू गेलेत,
त्यांना 2-2, 3-3 वर्षाचे लेकरं मांडीवर घेऊन जगायचं आहे आता. त्यांचा करता पुरुष गेला, त्यांचं कुटुंब पुरं उघड्यावर पडलं आणि तुम्ही त्यांच्या निधीशी खेळ खेळायला लागलात. तुमच्या घरातलं जर एखादा माणूस तसा झाला तर तुम्हाला बाहेर तोंडसुद्धा काढा वाटणार नाही. माझ्या मराठ्यांना काहीतरी दुःख असणारे, काहीतरी वेदना असणारे त्या आरक्षणाच्या, त्यांना काहीतरी त्रास होत असेल म्हणून त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांच्या मदती तुम्ही रोखून धरल्यात, त्यांच्या सगळ्यांच्या नोकऱ्या तुम्ही रोखून धरल्यात आणि ते बी त्या बदग्या ते ओएडी ना मुख्यमंत्री मोठा झाला, मुख्यमंत्रीपेक्षा मोठा झाला का तू काम करायला? तू का मस्तीत मॅसेज काय टाकतो माघारी? तुला इकडून समाजाने जर सांगितलं की ते करा काम तेवढं, तर मस्ती आल्यासारखं मॅसेज काय माघारी फिरतो आणि ते बी मराठ्यांच्याच पोराला टाकायला लावितो. म्हणजे त्यांच्या असणाऱ्या टीममध्ये म्हणजे मराठ्याच्या अंगावर घालतो. हे थोडा जातीवादी झाला का तू थोड्या दिवसात? बाळ दिवस सगळ्याचे येत असतात. दिवस मराठ्यांचे सुद्धा येतील, परतफेड होणार. खेटायचं नाही मला. माझे बलिदान गेलेत माझ्या लोकांचे. जीव जाणं सोपं नाही, मस्तीत नारायचं नाही, खेटायचं मला. लक्षात ठेवा, दिवस बदलते आणि दिवस मराठ्यांचे येणार. मराठ्यांचे शेकडो आमदार यावेळेस मी विधानसभेच्या दारात नेणार म्हणजे नेणार. तुम्ही लई खेळ लावलाय ना, बघा तुमची मस्ती कशी जिरवत होता आम्ही सुद्धा. बलिदानाशी खेळताय आमच्या कुटुंबाला इतका दुय्यम दर्जा द्यायला लागले तुम्ही. बलिदान गेलेले त्यांचा निधी द्यायना, त्यांना नोकऱ्या द्यायना, वरपर्यंत कळूसुद्धा द्यायना. तू बघू दिवस मराठ्यांच्या येणार, बदल होणार. असंच प्रत्येकाला वाटत होतं काँग्रेसचं सरकार बदलणार नाही. बदललं का नाही? भाजपचं आलं, भाजपचं गेल्यावर पुन्हा काँग्रेसचं आलं. बदल होणार. गर्वात राहू नका, मराठ्यांची सत्ता येणार. बघा येते का नाही. दादा पुन्हा एकदा ते जे आंदोलक आहेत आता पुन्हा एकदा मातोश्रीवर सध्या गेलेले आहेत. त्याच्यामध्ये संभाजीनगरचे काही कार्यकर्ते, ते पेरे पाटील आहेत, नाव आहे नाही ते काय मला माहीत नाही, जाऊ द्या. मी आत्ता सांगितलं ना, म्हणजे मी बघितलं नाही, मला माहीत नाही. मराठ्यांचं सध्या राज्यात आंदोलन नाही, मला एवढं माहिती आहे. मराठ्यांना मागणी करायचा अधिकार अवश्य आहे, नक्की आहे, त्याच्यात माझं दुमत नाही. पण अभियानात दरेकरांच्या सामील होऊन असेल तर ते आम्हाला मराठ्याला मान्य नाही. कारण मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठंच राज्यात सुरू नाही. मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो मराठ्यांच्या आंदोलनात दरेकराला, फडणवीसला फूट पाडायची आणि मराठ्यात मारामाऱ्या लावायच्यात किंवा मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडवून आणायच्यात मराठ्यांच्याच हातानं. हे दरेकर आणि फडणवीसांचं काम आहे. त्या पोरांना दोष देऊन उपयोग नाही, पण त्यांनीसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. समाजाचे आंदोलनं सध्या राज्यात सुरू नाहीत. जॉब त्यांना विचारायला मराठा समाज सक्षम आहे, त्याच्या मनगाटात बळ आहे. तो मुंबईत जाऊन विचारी. कुणाच्या दारात जाऊन असं कुठं झालं का यापूर्वी? नाही मला त्याच्यावर बोलायचंच नाही. माझं म्हणणं काय आहे की सध्या तुम्ही जसं म्हणलं की आता कुठलंही आंदोलन नसताना हे आंदोलन तर आहेच आहे, पण ते कुणाच्या दारात जाऊ नये हे अजून वेगळं आहे. तुम्ही तुमच्या मनानं समाजाची असणारी वेदना सगळ्या पक्षाच्या दारात मांडली पाहिजे. पण समाजाचं आंदोलन राज्यात सुरू असल्यावर आता मराठा समाजाचं काहीच नाही याचा अर्थ सध्या एकच आंदोलन सुरू आहे, ते म्हणजे दरेकरांनी रचलेलं षडयंत्राचं अभियान एवढं सुरू आहे. बाकी दुसरं काही नाही. कोणा एकच पक्षाच्या नेत्याच्या दारात तुम्ही कोणाकडं जा, तुम्हाला मराठा म्हणून 100% तुम्ही जॉब विचारू शकता, पण अभियान म्हणून नाही. कारण मराठ्यांचं सध्या कुठंच राज्यात आंदोलन सुरू नाही. मग मराठ्यांचं आंदोलन जर सुरू नाही तर याचा अर्थ हे आंदोलनं दरेकर घडतोय. कारण आंदोलन करणाऱ्याला मी दोष देत नाही. हे सगळं दरेकर आणि फडणवीस हे मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावायचं काम करत आहे, शांततेच्या आंदोलनाला. आणि तो जाहीर बोललेला आहे की आता आम्ही अभियान सुरू करतो. आणि हे अभियान त्यांनी सुरू केलं मराठ्यांना बदनाम करायचं. पण आंदोलन करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं, मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही. मराठा सक्षम आहे ज्या विचाराला मुंबईत जाऊन सक्षम आहे. तुम्ही समाजाच्या बाजूनं राहावं ही त्यांना माझी विनंती. मी त्यांना विरोध केला नाही किंवा त्यांना वाईटही बोललो नाही. फक्त त्यांना एकच विनंती, समाजाच्या बाजूनं तुम्ही राहावं. शेवटी इच्छा तुमची, अभियानात राहून काम करायचं का समाजाच्या बाजूनं करायचं. कारण समाजाचं आंदोलन सध्या बंद आहे. याचा अर्थ होणारे आंदोलनं हे दरेकरांचे आहेत, कोकणातल्या एका नेत्याचे आहेत, फडणवीसांचे आहेत होणारे आंदोलन. आणि हे मराठ्यांना बदनाम करण्यासाठी आणि आरक्षण न मिळवून देण्यासाठी. ज्या विचाराला
मुंबईतच काय दिल्लीच्या तख्तावर बसून विचारण्याची ताकद मराठ्यात आहे. हां, आता हा प्रकार त्यातलाच एक आहे. दरेकर अभियान असू शकतं, कारण आता समाजाचं आंदोलन सुरू नाही ना. मग आता त्यांना मराठ्यात दंगली करायच्यात, मराठ्यात फूट पाडायची. सध्या मराठ्याचं आंदोलनच नाही. त्यांनी मराठ्यांच्या बाजूनं राहावं. मराठा सक्षम आहे जाब विचारायला. मुंबईत जाऊन विचारू शकतो आणि दिल्लीत बी जाऊन विचारू शकतो. कोणाच्याही गचुऱ्याला धरून विचारू शकतो जॉब. आपण करतोय म्हणजे हे अभियान असू शकतं अशी माझा 100% अंदाज आहे. कारण दरेकरने जाहीर बोलून दाखविलेलं आहे, मी मराठा समाजाला आरक्षण मिळून देणार नाही, मी देवेंद्र फडणवीसच्या बाजूने राहणार. कारण त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे सध्या देवेंद्र फडणवीसांचा विचाराचा. त्याच्यामुळं तो मराठ्यात फूट पाडणार, मराठ्यात आंदोलन मारामाऱ्या लावणार. ते बिचारे पोरं समाजापुढं बदनाम करणार. ह्यो सुद्धा त्याचा डाव आहे. समाज बदनाम होणार नाही, समाजाचं आंदोलन बदनाम होणार नाही. जसं इथून पाठीमागं त्यांनी क्रांती मोर्चाचे 3 मोर्चे केले आणि त्या पोरांना बदनाम केलं, तसंच ह्यो मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात उभा करून आंदोलनं मराठ्यांकडूनच आणि त्याच पोराला बदनाम करीत. पण त्या पोराच्या हातातून त्यावेळी वेळ गेलेले असणारे, ते बदनाम झालेले असतील. त्याच्यामुळे समाजाच्या बाजूनं सगळ्या पोरांना राहावं. समाज सक्षम आहे ज्या विचारायला आणि सगळ्या पक्षातल्याला विचारायला त्यांच्या मनगटात दम आहे मराठ्यांचे. हे पूर्ण काम असू शकतं, 100% असू शकतं. आता आम्ही त्याच्या माहित्या घेणार ना, आम्ही थोडं सोडणार आहेत, आम्ही माहित्या घेणारच ना. दरेकर अभियान सुरू झालं, मनोज जरांगेंना उघडं पाडायला, बदनाम करायला दरेकरांचं आणि फडणवीसांचं अभियान सुरू झालं. कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही, मी त्यांच्या पैशाला मोजीत नाही, त्यांचे पैसे घेत नाही, त्यांचे पदं घेत नाही. मग काय करायचं तर याला काही जण हाताखाली धरून बदनाम करायचं मला आणि समाजापासून लांब करायचं. जर मी बदनाम नाही झालो आणि मी जर असाच राहिलो तर मी मराठा समाजाला मोठं केल्याशिवाय शांत बसणार नाही. ह्यो त्यांना पडलेल्या सगळ्या भाजपाच्या मंत्र्यांना धाक आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे सुरू केलं. मातोश्री बाहेर सध्या आंदोलन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांना काही भेट दिलेली नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि थोडसे आक्रमक आंदोलन जे ते मातोश्री बाहेर करतायत हेच लोक. ते कायच माहीत नाही मला. हे मराठ्याचं आंदोलन सुरू नाही राज्यात, मला एवढं माहिती आहे. बाकीच्या प्रश्नावर उत्तरं द्यायला असे किती का बुडबुडे येते नाही, किती का जाते. दरेकर बुडबुडे मराठी टिकून देत नसतेत. हां, दरेकरांचे बुडबुडे दरेकरासहित मुठ होणार, दरेकरासहित, आणि दरेकरामुळं फडणवीस बी होणार, एवढं मात्र नक्की. आमच्या मराठ्यांच्या पोराचं मी वाटलं नाही होऊन देणार. त्यांना जरी आज काही समज मतभेद किंवा काय त्यांच्या बुद्धीत काही त्यांनी बदल केला असला किंवा काही दबाव आणला असला तरी माझ्या मराठ्यांच्या पोराने आम्ही मराठा समाज बाजून उभा राहू. पण मराठ्यांच्या पोरांनी बी समजून घेतलं पाहिजे जात महत्त्वाची. हा दरेकर बुडबुडा महत्त्वाचा नाही. हा दरेकर बुडबुडा त्यो डुबणार, बुडबुडाला दिसाचा नसतो. ते आहेत ते आमच्या मराठ्याचे पोरं चांगलं काम करणारे, त्यांना बदनाम करून टाकीन. देवेंद्र फडणवीसचं टंबळ वाजीन आणि मग ते एक दिवस शंख हातात घेईन, गुडगुडी हातात घेईन, एक सापाची दुरडी हातात घेईन आणि जे गारुड खेळ मांडीन. हां, वाजाला टांगळांग नांगळांग करीन, हे टंबळ वाजून घेईन, तेपलं बी त्या फडणवीसचं बी. बस मग शेंगायची तिकडं कवर आहे. पाटील, तुम्हाला काल म्हणजे राजू शेट्टी भेटायला आले, बच्चू कडू हे तिकडून प्रतिक्रिया देतात, पण सध्या तर भेटायला नाही आले. पण त्यांची म्हणजे एक जी आपली मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, याला पाठिंबा आहे का त्यांनी त्यांचा? आता मला काय माहीत, ज्या दिवशी ठरल त्या दिवशी होईल ना जाहीर. आपण तर आरक्षण सोडून युती फिवती करीतच नसतो. हां, इथं युतीचं काय समज आहे, सगळ्यांना उतरायचं, सगळ्यांना सत्ता हस्तगत करायची. युती नाही फिवती नाही, काय नाही, धडक कारभार आहे आपला. धडक मराठी ह्यावेळ कच मतदान करणार आहेत. हां, पण आता मराठ्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे आणि मराठ्यांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे अभियानाकडं. दरेकरनी फुल सुपारी घेतली. आता दरेकरनी फुल सुपारी घेतली. मीडियात बोलत होता तोवर वेगळं होतं, बोलणं चालणं चालू असतं, राजकारणात वार प्रतिवार असतात. पण ज्या अर्थी दरेकर बुडबुडे उभा करायला लागला आहे, आता मात्र दरेकर फडणवीसांना खाली टेकविल्याशिवाय राहत नाहीत. हां, दरेकर पूर्ण फडणवीस साहेबांचं करिअर संपवल्याशिवाय ग बसत नाही. आता हे फायनल आहे. आणि दरेकर मराठ्यांना खेटायला लागला आहे, हे फडणवीसांच्या लक्षात नाही. आता मराठ्यांना खेटायला लागला आहे, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन उभा करायला लावायला लागला आहे. याच्या अगोदरही त्याने असे चाळे बरेच केलेले आहेत.
आंदोलन सुरू असताना सुद्धा आपलंसुद्धा इथलं परिणाम सरकारला भोगावं लागणार. मराठ्यांचे लोक फोडून जर तुम्ही अभियान राबवणार असलात, मला बदनाम करायचं. मी काय वाईट करतो? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण वाईट करतो? पोरांना नोकऱ्या लागल्या नाही मराठ्यांच्या, आरक्षण मिळालं नाही मराठ्यांच्या पोराला, मराठ्यांसाठी काम नाही करत मी. मग दरेकरनी ही बुळबुळ का सुरू केली? हे दरेकर हे मराठ्यांचे पोरं फसवायला लागलाय, फसवायला लागलाय, त्यांना अडचणीत आणायला लागलाय. पण मराठा समाजा अडचणीत आणणं दरेकरांना, भाजपाला आणि देवेंद्र फडणवीसला किती महागात पडते तू नुसतं बघ म्हणा. तू आणि तुझ्या व्यासपीठावर नुसते मराठ्याचे नेते घेऊन बसायचं आणि तो फोडलेले हे मराठ्यांचे लोक घेऊन बसायचे जे राज्यात असतील ते. सामान्य मराठीसुद्धा आता तर तू एवढं त्या भाजपमधल्या मराठ्यांनासुद्धा आरक्षण लागतं आहे, ते पोरं मोठे होणार आहेत, त्यासाठी जर तू एवढं उचलून धरायला लागला तर ते मराठे तुमचा भाजपचा माणूस येऊन देत नसतात. मग दरेकर अभियान सुरू झालं, दरेकर अभियान सुरू झालं. मागच्या काही दिवसामध्ये सरकार जरी 3 पक्षाचं असलं तरी भाजपचे नेते तुमच्या बाबतीत आक्रमक होताना दिसतात. आज तुम्ही म्हणताय की जे आंदोलन गेले त्याच्यामागे दरेकर आहे, कोकणातले नेते आहेत. भाजपच का तुम्हाला टार्गेट केलं? आता ती जाहीर बोलला ना. आणि मी गेलेले पोरं नाही म्हणलं, मी त्या पोरांना आणखीन म्हणतोय समाजाच्या बाजूनं राहा. हे ट्रॅप आहे, हे डाव आहे मराठ्यात वाद लावायचा. राज्यात आंदोलन सुरू नाही आहे मराठ्यांचं. मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे. ज्या विचाराला मराठा समाज सक्षम आहे, सक्षम आहे. मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर एक बी पक्षाचा नेता मराठा सोडणार नाही जवाब विचारायचा. त्याच्यामुळं हे दरेकर अभियान असू शकतं असं म्हणलो आहे मी. 100% हे दरेकर अभियान असू शकतं. आणि ह्या पोरांनी कोण जे असतील त्यांनी मराठ्यांच्या आपल्या समाजाच्या विरोधात जाऊ नये. दरेकर महत्त्वाचा नाही आपल्यासाठी, आपल्यासाठी आपला बाप असणारा समाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपले पोरं मोठे करू, आपल्या पोरांना आरक्षण घेऊ. फक्त धीराने घ्यायचं. मी संयमाने घेतलं म्हणून इतके दिवस आंदोलन टिकलेलं आहे. उताळे पावळेपणानं होत नाही, इथून मागं झालेलं नाही. त्याच्यामुळं आपण हे जर शांततेने हाताळलं तर समाज मोठा होणार आहे. संयमानं चाला, आरक्षणच घ्यायचं. दरेकरचं ऐकून तेव्हा काय त्याला भरून पुरलेलं आहे, त्याला काय मरणाचा पैसा आहे, त्याजवळ मरणाचा घोटाळा आहे, त्याजवळ काय फायली आहेत पाडलेल्या, त्याच्यात एक बीडचा बी आमदार आहे. त्यामुळे तेव्हा काय भरून पुरलेला आहे. आणि ती तिथं कशामुळं देवेंद्र फडणवीसची तळी उचलितोय? जेलला जायचं नाही घोटाळ्यात, आणि त्याच्या मरणाचे कार्यक्रम आहेत, असं काय नाही. पण आम्ही त्या दरेकरला सांगतो की आम्ही त्या थराला नाही जाणार, कारण आमची नियत चांगली आहे, संस्कार चांगले आहेत. जरी काय आमच्याकडे असलं किंवा कुणी तुमच्याच लोकांनी तुमच्याच मतदारसंघातले आणून दिलं असलं मागा ठाण्याच्या, तरीही आम्ही नालायक नाही. आम्ही इतक्या खालच्या नेतेला जात नाहीत. माझ्या समाजाला संपवायचं काम करू नका दरेकर फडणवीसचं ऐकून. आणि जे कोण राज्यात तुम्ही पोर हाताखाली धरलेत त्यांनाही समाजाच्या नजरेतून पाडू नका, हेही तुम्हाला सांगतो. तुम्हाला मराठ्याला खेटायचं आणि मराठ्याच्या बळाला खेटल्याला आत्तापर्यंत टिकलेला नाही, समजून घ्या. नाहीचा अर्थ नसता फडणवीसासहित तुमच्यामुळं विनाकारण राजकीय कार्यक्रम लागन पुऱ्या भाजपचा महाराष्ट्रात. पाटील, इथून मागं तुम्ही सगळ्यांनाच जाब विचारला. तुम्ही या पक्षात ना ठराविक पक्षाच्या घरासमोरचं आंदोलन आहे आज. नाही, ठराविक नाही. हे बघा, पुन्हा आपण तिथंच येतोय. ठराविक नाही. ते काय कोणाचे सासरे नाहीत किंवा ते काय कोणाचे सगळे सोयरे नाहीत. मराठा समाजाने प्रत्येक नेत्याच्या सगळ्या पक्षाच्या दारात जाऊन विचारावं. पण कधी समाजाचं आंदोलन सुरू आहे का याचं उत्तर नाही आहे. सध्या अभियान सुरू आहे. त्यांनी विचारलंच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण पाहिजे. प्रत्येक नेत्याला विचारलंच पाहिजे. कसं का नाही विचारायचं? प्रत्येकाने विचारायचं. हे कोण पोर आहेत यांनी बी विचारायचं. नेत्याला जवाबच विचारायचा, अजिबात सुट्टी द्यायची नाही. पण कधी समाजाचं आंदोलन सुरू नाही. आणि आता अभियान सुरू आहे दरेकरचं आणि फडणवीसचं. आणि ते अभियान आंदोलन करताय सध्या. मग अभियान सुरू आहे ना, आता कोणचं आंदोलन सुरू आहे? आणि त्याला समाजात मला उघडं पाडायचं आहे दरेकरला, देवेंद्र फडणवीसला, मला बदनाम करायचं. त्याला षड्यंत्र रचलंय त्यांनी. ट्रॅप आहे देऊ अभियानमध्ये, ट्रॅप आहे त्याचा देऊ. ते बोलून दाखवले त्यांनी मीडियात. त्याला उघडं पाडायचं आहे. काय वाईट करतोय मीच मागणी करतोय ना ओबीसी आरक्षणाची, मराठवाड्याची गॅजेटची करतोय, सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटची करतोय, मराठा आणि कुणबी एक याची पण करतोय. 2004च्या
JR ची सुद्धा करतोय. मग आता कोणचे आता तुम्हाला काय जायचं तिथं जॉब विचारायला? सगळ्यात मराठा सक्षम आहे ना, समाज सक्षम आहे ना आपला समाज हतबल झालाय का, घाबरलाय का, कोणाला भ्यालाय का? समाज शांत आहे. कारण समाज बघतोय काय काय करतोय, कोण काय काय नाही. समाजाला माहिती आहे, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे. एकदा जर मराठ्याची ताकद खवळली ना तर रोखणार नाही कोणाला. पण मराठ्याजवळ संयम आहे, हे मराठ्याचा इतिहास आहे. आणि ज्यावेळेस संयम धरला त्यावेळेस मराठा जिंकलेला आहे, कधीच हारलेला नाही. त्यामुळे आपण संयमाच्या भूमिकेत असलं पाहिजे. उताळा बावळापणाचं काम हे दरेकरचं आहे, बुडबुडी. त्याच्यामुळं त्याचे बुडबुडे इजणार सगळे. आणि विनाकारण काही पोरं समाजाच्या नजरेतून तो दरेकर आणि फडणवीस पाडिनार 100%. कारण ते अभियान आहे, त्याचं नाव घेतो. मी तुम्ही विचारलो त्याचं नाव काय घेताय किंवा त्याचं काय, ते जाहीर बोललाय मी अभियान राबवतोय. ते काय मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायला, मला बदनाम करायला, मला उघडं पाडायला हे दरेकरने अभियान सुरू केलं आहे. माझ्या मराठा समाजाला माझी विनंती, मी चांगलंच काम करतोय, मी समाजाला सोडून काय करत नाही. फक्त यांना मी मॅनेज होत नाही, फुटत नाही म्हणून यांनी माझ्यावर डाव रचला आहे. कुणी दरेकर, फडणवीस यांनी, ते भुजबळ त्यांनी माझ्यावर डाव रचला आहे आणि यांना मला उघडं पाडायचा प्रयत्न आहे. यांचं दुसरं काही काम नाही. आता आपल्याच लोकांच्या हातातून सुद्धा असू शकतो त्यांचा प्रयत्न. त्याच्यामुळं खंबीर सगळे उभा राहा. आपल्या पोरांना मोठं करायचं आहे, आपल्या जातीला मोठं करायचं आहे. स्वाभिमान गहाण ठेवून मनोज जरांगे एकही काम करू शकत नाही. आणि मला तुमच्या लेकराचा, मराठ्यांच्या आणि मराठा जातीचा स्वाभिमान आहे. तो स्वाभिमान गहाण ठेवून ही अवलाद कोणालाच मॅनेज होणार नाही, कोणालाच फुटणार नाही. किती षड्यंत्र कर म्हणा त्या दरेकरला आणि किती अभियान राबव, किती ट्रॅप रचव, मनोज जरांगे ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटत नसतो. आणि तुला काय करायचं कर दरेकर, चल. धन्यवाद.